कामामधला आळस, कंटाळा ह्याच्यामुळे ते कामामध्ये होणारी चालढकल किंवा काम पुढे ढकलणं, ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन असंही म्हणतो, या समस्येला बरेच जण ग्रासलेले आहेत आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. एखादं काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे कळतं आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण पण करायचं आहे, करण्याची इच्छा पण असते. पण काही गोष्टी अशा मनामध्ये चालू असतात आणि त्याच्यामुळे त्या कामाचा कंटाळा, आळस भरतो किंवा ते काम पुढे ढकललं जातं आणि ते करण्याचा मुहूर्तच येत नाही आणि त्याच्यामुळे मग एकीकडे अपराधी भावना, गिल्ट येतं की ते आपल्याला महत्त्वाचं आहे तरी ते आपण करत नाही आहोत किंवा आपल्याच्याने ते होत नाही आहे, का होत नाही आहे, अशा गोष्टींमुळे आणखीन मनावरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे ही चालढकल आणखीन वाढते किंवा त्या कामामधली दिरंगाई जी आहे ती वाढतच राहते. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे यावरतीच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. प्लेलिस्ट आहेत, कॅटेगरीनुसार वेगवेगळे व्हिडिओज चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतात, त्याच्यामुळे त्याचा अवश्य तुम्ही फायदा करून घ्या. आज आपण प्रोक्रॅस्टिनेशनबद्दल बोलणार आहोत. कामातली जी चालढकल आहे, आळस आहे, कंटाळा आहे, जे अतिशय सामान्य आहे, खूप सामान्य प्रमाणात तरीसुद्धा मोठा प्रॉब्लेम आणि ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतं किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, म्हणूनच त्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. तर काय काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे ही चालढकल होते किंवा तो कंटाळा आणि आळस आपण ज्याला म्हणतोय ते कशामुळे होतं. तर एकतर मुळात जे कुठलं काम तुम्हाला करायचं आहे त्या कामाबद्दल तुमच्या मनात असणारे विचार आधी लिहून काढा की कुठलंही काम, मग ते घरातलं काम असेल, बाहेरचं काम असेल, आपल्याला स्वतःसाठी काही करायचं असेल तर त्या कामाबद्दल आपला विचार काय आहे, म्हणजे ते काम किती वेळामध्ये पूर्ण होणार आहे याच्याबद्दल आपण काय विचार करतोय किंवा ते काम कसं आहे, म्हणजे ते इंटरेस्टिंग आहे, कंटाळवाणं आहे किंवा खूप क्लिष्ट आहे, अवघड आहे, ते मला तितकंसं चांगलं जमणार नाही असं काही त्याच्याबद्दल आहे किंवा ते काम पूर्ण केल्यानंतर फार काही असं मला रिवॉर्डिंग काही मिळणार नाही आहे, त्याचं कोणी त्याची दखल घेणार नाही, कोणी त्याचं कौतुक करणार नाही किंवा मला त्याचा काही असा एक्सटर्नल फायदा काही मिळणार नाही आहे, असं काही कारण आहे का. किंवा वेळेच्या बाबतीमध्ये की ते काम खूप वेळखाऊ आहे आणि मग त्याच्यामध्ये माझा खूप सारा वेळ जाणार आहे आणि मग तो जाण्यापेक्षा आत्ता मला काय करता येईल, मला माझं प्लेजर कसं मिळवता येईल किंवा आत्ता टाईमपाससाठी असणारी बरीच साधनं माझ्या समोर आहेत, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातून आपलं एंटरटेनमेंट होते, करमणूक होते किंवा मनोरंजन होतं, अशी साधनं बरीच आहेत आजूबाजूला. तर ती अगदी सहज ॲक्सेसेबल आहेत, सहज हातामध्ये येतात, सहज हातामध्ये मोबाईल येतो, सतत सहज हातामध्ये लॅपटॉप येतो किंवा सहज समोर टी व्ही आहे तो बघितला जातो आणि मग मनाला करमणूक किंवा मनोरंजन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि ते अगदी सहजपणे उपलब्ध असतं आणि त्याचा जो मोह आहे तो आवरत नाही आणि मग त्याच्यामध्ये वेळ जास्तीत जास्त घालवला जातो. तर इथे आपण आधी अवॉइडन्स शोधला पाहिजे की आपण अवॉइड करतोय, टाळतो आहोत त्या कामाला, तर ते कुठल्या कारणामुळे टाळतो आहोत. म्हणजे जसं आत्ता आपण जी वेगवेगळी कारणं बघितली, वेळेच्या बाबतीत असेल, त्या कामाच्या स्वरूपाबद्दल असू शकतं, त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल असू शकतं किंवा आत्ता माझ्यासमोर इझिली अवेलेबल असणारे जे साधनं आहेत, गॅजेट्स आहेत, ज्याच्या माध्यमातून मला छान माझा वेळ घालवता येतोय, अशा काही गोष्टी असू शकतात. किंवा मनामध्ये असणारी भीती, सेल्फ डाऊट किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, ज्याला आपण न्यूनगंडाची भावना, अशाही काही गोष्टी असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेली चिंता हेही एक कारण असू शकतं चालढकल करण्यामागे. म्हणजे खूपदा असं होतं की लोक प्रोक्रॅस्टिनेशनला किंवा कामामधल्या चालढकलीला खूप आळस आणि कंटाळा म्हणूनच बघतात, पण त्याच्या मागे कधी कधी काही मानसिक त्रास असण्याची सुद्धा शक्यता असू शकते की एखादा माणूस खूप दिवस डिप्रेशनमधून जातो आहे किंवा अँझायटीमधून जातो आहे आणि हे त्याला माहितीच नाही आहे. त्याला फक्त एवढंच दिसतंय किंवा बाकीच्या लोकांना इतकंच दिसतंय की हा काही करत नाही आहे, कामामध्ये ह्याचं लक्ष नाही आहे किंवा ह्याला काम करायचंच नाही आहे किंवा ह्याच्या अंगातच आळस भरलेला आहे आणि मग त्याच्यामुळे मूळचा जो प्रॉब्लेम आहे, मानसिक काही समस्या असतील तर त्याच्यावरती काम न झाल्यामुळे ती कामातली चालढकल वाढू शकते. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. आता आपल्या बाबतीत काय होतं आहे हे आपल्याला जास्त चांगलं माहिती असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टी आधी शोधून काढल्या पाहिजेत की त्या कामाबद्दल आपले असणारे विचार काय आहेत, त्याची एक आपण लिस्ट केली पाहिजे, ते लिहून काढले पाहिजे. मग आता लिहिल्यानंतर आपल्याला
त्या विचारांवरती काम करायचं. जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की आपण कुठलीही समस्या, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी त्याचं विश्लेषण करणं आणि त्या नकारात्मक विचारांवरती काम करणं हे आपलं महत्त्वाचा एक भाग आहे थेरपीचा किंवा उपचारांचा. तसंच इथे सुद्धा कामातली चालढकल दूर करण्यासाठी आपल्याला जर आपल्या विचारांवरती काम करायचं असेल तर त्याच्या आधी कुठले निगेटिव्ह विचार आपण करतोय कामाबद्दल हे आपण शोधून काढले. मग आता त्याच्यानंतर मला त्या विचारांवरती कसं काम करायचं आहे, म्हणजे एक एक गोष्ट घेऊयात आपण. की जर आता कामाच्या स्वरूपाबद्दल माझ्या मनामध्ये काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत की काम क्लिष्ट आहे, अवघड आहे, मला न जमण्यासारखं आहे, तर ह्या विचारांवरती मात करून आपण तिथे स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की काम जरी अवघड असलं, क्लिष्ट असलं तरी त्याची सुरुवात केल्याशिवाय एक एक लेव्हल मला पार करता येणार नाहीत किंवा त्याचं जे काही क्लिष्टता आहे ती कमी करण्यासाठी मला प्रॅक्टिसची गरज आहे. त्यामुळे जितकी प्रॅक्टिस मी करेन, जितक्या लवकर मी सुरू करेन, तितक्या लवकर मला त्याची क्लिष्टता कमी करता येईल किंवा त्याचं जे अवघड जे आहे वाटणं जे आहे ते आपण त्याचं हळूहळू कमी करू शकतो. प्रॅक्टिस जेवढी जास्त आपण करू त्याची आणि जितकी लवकर करू तितकी. तर अशा पद्धतीने त्या मुद्द्यावरती आपल्याला स्वतःला हे मोटिवेटिंग गोष्ट सांगायची आहे. दुसरं आहे वेळेच्या बाबतीमध्ये की काम खूप वेळखाऊ आहे. आता वेळ हा प्रत्येक गोष्टीसाठी द्यावाच लागतो, मग ते काहीही असो. आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी आपला वेळ हा खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे जरी त्या कामासाठी वेळ द्यावा लागला असला तरी ते काम झाल्यानंतर मला मिळणारं समाधान हे कसं असणार आहे ह्याच्यावरती आपल्याला स्वतःला काही सांगणं गरजेचं आहे की ते काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ते काम झाल्यानंतर मला मिळणारं समाधान किंवा एक सेन्स ऑफ कम्प्लीटनेस जो असतो की पूर्णत्वाची भावना ती मला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मला आनंद मिळणार आहे. तर त्या कारणासाठी मला ते पूर्ण करायचं आहे. पुढचा मुद्दा जो आहे आपण म्हणतो की खूपदा रिझल्ट ओरिएंटेड आपण होतो. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली, काय मिळणार आहे मला ते केल्यानंतर, मला कौतुक मिळणार आहे, मला त्याच्याबद्दल काही मोबदला मिळणार आहे का. तर जर मोबदला मिळणार नसेल, कौतुक मिळणार नसेल तर मग मी ते का करू. तर इथे खूपदा आपण जेव्हा रिझल्ट ओरिएंटेड होतो तेव्हा तिथे चालढकल जास्त होते. तिथे आपल्याला स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळेला एक्सटर्नल म्हणजे बाह्य रूपामध्येच आपल्याला काहीतरी मिळेल असं नसतं. आपण आतून सुद्धा म्हणजे मनातून, भावनांमधून सुद्धा ते फील करू शकतो की एखाद्या कामामधून मिळणारा आपल्याला जो आनंद आहे किंवा ते काम करत असताना आपण काही गोष्टी शिकणं असू शकतं किंवा ते काम आपण किती चांगल्या पद्धतीने म्हणजे याच्या आधी जेव्हा केलं होतं तेव्हा कसं केलं होतं आणि आज आपण कसं करतो आहोत याची तुलना करून आपण एक स्टेप पुढे आलेलो आहे ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो आणि ते काम पहिल्यापेक्षा पण जास्त चांगलं केलेलं आहे या गोष्टींचा आपण आनंद घेऊन त्याच्यावरती आपलं लक्ष देऊ शकतो. किंवा ही कामं भविष्यामध्ये करण्यासाठी अजून काय काय गोष्टी मला वेगळ्या कराव्या लागतील किंवा करता येऊ शकतात आणि आपण दुसऱ्यांना त्याच्याबद्दल काही माहिती मिळू शकतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्यातलं समाधान, त्याच्यातून डेव्हलप होणारं आपलं स्किल आणि त्याच्यातून मिळणारा आनंद हे सुद्धा आपण एक रिवॉर्ड म्हणून त्याच्याकडे बघू शकतो किंवा एक मोबदला म्हणून त्याच्याकडे आपण बघितला तर आपल्याला प्रेरणा मिळेल ते काम करण्यासाठी. आता पुढचा मुद्दा असा आहे की आपण जर त्या कामाबद्दल मनामध्ये न्यूनगंड ठेवला असेल की मला ते काम जमणार नाही किंवा तितकंसं चांगलं जमणार नाही किंवा लोकांना जमतं तितकं चांगलं जमणार नाही आणि मग मला लोक नावं ठेवतील किंवा म्हणतील की हे काय व्यवस्थित केलं आहे का. तर असं काहीतरी असेल, जर चिंता असेल मनामध्ये किंवा न्यूनगंडाची भावना असेल, स्वतःबद्दल कमीपणाची भावना आहे, भीती आहे की जमेल की नाही, व्यवस्थित होईल की नाही, म्हणून त्या भीतीपोटी फिअर ऑफ फेल्युअर जे आपण म्हणतो, अपयशाची भीती, आणि त्याच्यामुळे जर ते काम चालढकल होतं आहे, त्याच्यामुळे ते होत नाही आहे, तर त्याच्यावरती आपल्याला स्वतःच्या सेल्फ इमेजवरती काम करणं गरजेचं आहे. एकतर स्वतःची इतरांशी असणारी तुलना आपण बंद करून तिथे स्वतःला सांगणं गरजेचं आहे की मी काय आहे, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे वीकनेसेस काय आहेत, याच्यावरती मला लक्ष द्यायचं आहे, ना की इतरांच्या बरोबरच स्वतःची तुलना करणं. हे टाळलं पाहिजे. आणि मला हे काम पूर्ण करण्यासाठी काय शिकण्याची गरज आहे किंवा कुठे काय बदल करण्याची गरज आहे, मला फक्त आणि फक्त ह्याच्यावरती माझा फोकस ठेवायचा आहे.
तर मला माझ्यासाठी हे काम करायचं आहे, माझ्या आनंदासाठी हे काम करायचं आहे. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे आणि त्यांच्या म्हणण्याने किंवा त्यांच्या प्रतिक्रियेवरनं माझी स्वतःची किंमत ठरली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी एक वेगळी व्यक्ती आहे, जसं प्रत्येकजण एक वेगळी व्यक्ती आहे आणि प्रत्येकामधले गुण वेगळे आहेत, दोष वेगवेगळे आहेत. तसंच मला एक स्वतंत्रपणे माझ्याकडे बघायचं आहे आणि मला माझ्यातले गुण वाढण्यासाठी किंवा ताकद वाढण्यासाठी, शारीरिक मानसिक ताकद वाढण्यासाठी काय करायचं ह्याच्यावरती लक्ष देऊन मला माझ्या पद्धतीने काम ते पूर्ण करायचं आहे आणि मला त्याच्यातून निखळ आनंद मिळवायचा आहे त्या कामातनं. तर अशा पद्धतीने आपण तिथे जर न्यूनगंडाची भावना किंवा चिंता असेल तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जर याचं प्रमाण जास्त आहे तर आपल्याला त्याच्यासाठी मानसोपचाराची गरज लागू शकते. निदान आधी व्यवस्थित होऊन मग उपचार करणं, त्याच्यावरती हा भाग तिथे महत्त्वाचा आहे. जर खूप जास्त प्रमाणामध्ये मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामुळे चालढकल होते तर त्याच्यासाठी उपचारांची ही गरज भासणार आहे. बाकी हे जे आपण मुद्दे बोललो हे आपण सगळेच जण जे मानसिक आजारातून जात नाही आहेत पण तरीसुद्धा काही ना काही कारणास्तव चालढकल त्यांच्याकडनं होते. तर ह्या मुद्द्यांवरती जर आपण लक्ष दिलं आणि आपण त्याच्यावरती काम केलं, रोज आपल्याला ह्या गोष्टी आपण स्वतःला सांगितल्या तर आपल्याला त्या कामातली चालढकल कमी करता येऊन लवकरात लवकर त्या कामाला एक चांगली सुरुवात करून देता येणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो की जेव्हा आपल्याला काम करायचं आहे, काम करायला सुरुवात करण्याच्या आधी एक थोडा मेंटल प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो, मानसिक तयारी त्या कामासाठीची, तर त्यावेळेला आपल्याला स्वतःच्या मनाला आधी शांत करणं, हे सगळे नकारात्मक विचार, कामाबद्दलचे नकारात्मक विचार दूर करणं आणि त्याच्या जागी त्या कामाबद्दलचे चांगले विचार, ते काम मला कसा आनंद देतं आहे किंवा त्याच्यातून मला कसं समाधान मिळणार आहे किंवा जे स्वतःबद्दल चांगलं वाटण्याची भावना आहे, तर त्या गोष्टी आपण स्वतःला चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितल्या आणि आपल्याला ते आपण डिस्प्ले करू शकतो, एक लिहून कुठेही ते ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला सतत त्याच्याकडे लक्ष जाईल आणि लवकरात लवकर आपल्याला आपल्या कामाची सुरुवात करून ते काम व्यवस्थितपणे पूर्ण पण करता येईल. तर अशा पद्धतीने काम सुरू करण्याच्या आधी आपल्याला करायचं आहे एक आपण टार्गेट सेट करू शकतो, एक गोल, शॉर्ट टर्म गोल की मला या वेळेपर्यंत हे काम पूर्ण करायचं आहे. किंवा मग काम जर मोठं असेल, जास्त दिवसांचं आहे, तर आपल्याला त्याला आठवड्याभरासाठी किंवा 4 दिवसांमध्ये काय त्याचा भाग कुठला पूर्ण करायचा आहे, पुढच्या 4 दिवसांमध्ये कुठला भाग पूर्ण करायचा आहे, असं आपण त्याला डिवाईड करू शकतो. आणि प्रत्येक भाग पूर्ण करण्याच्या आधी स्वतःला दीर्घ श्वसन करून त्या सूचना देणं, कामाबद्दलच्या पॉझिटिव्ह सूचना देणं आणि मध्ये जेव्हा आपण ब्रेक घेतो, ब्रेक घेतल्यानंतर परत एकदा त्या सूचना देणं आणि पुन्हा ते पुढचं गोल कंप्लीट करणं, अशा पद्धतीने आपण ब्रेक घेत घेत ते काम पूर्ण करू शकतो. आणि त्या मधल्या ब्रेकमध्ये आपण पुन्हा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स देऊन, चांगल्या गोष्टी त्या कामाबद्दल सांगून आपण स्वतःला एक पुश देऊ शकतो किंवा प्रेरित करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.